नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. चाय पे चर्चामध्ये मी आहे आरजे गणेश यांच्यासोबत. गणेश, तुमचं मनपूर्वक स्वागत आचार्य 90 FM मध्ये. नमस्कार, धन्यवाद. आणि मस्त पाऊस आहे आणि पावसातले खेळ खेळायला हवे आणि म्हणून आज आम्ही खेळाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. बरोबर ना गणेश? बरोबर. कारण गणेशनीच हा विषय सुचवलेला आहे की आपण आज ऑलिम्पिक्स विषयी बोलू. पण तत्पूर्वी गणेश, आपण थोडं आपल्याविषयी बोलू. आपण लहानपणी कुठले कुठले खेळ खेळत त्याविषयी आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगू. आणि हा अर्थातच ऑलिम्पिक स्पेशल एपिसोड सगळ्यांना आवडेल अशी आशा व्यक्त करतोय. नक्कीच. तर तुम्ही लहानपणी कुठले खेळ खेळला होता? कसं आहे, प्रत्येक महाराष्ट्र असो किंवा भारतीय असो, आपल्या आयुष्याचा खेळ खेळण्याच्या आधी प्रत्येक जेव्हा जन्मतो तेव्हा हातामध्ये त्याच्या क्रिकेटची बॅट आणि बॉल दिली जाते. पहिल्या वाढदिवसाला मग ते आम्हाला आठवते, ती पिवळी प्लास्टिकची बॅट आणि पुढे तो लाल चेंडू असायचा. तिथं आमची क्रिकेटची सुरुवात व्हायची. क्रिकेट हा पहिला खेळ असतो जो आपल्या आयुष्यामध्ये प्रथम येतो. आणि त्यानंतर म्हणाल तर मग बैठी खेळ बरेचसे खेळतो आपण. कॅरम आहे, चेस आहे, पत्ते खेळतात, असे बरेचसे खेळ आपण खेळत असतो. आणि नंतर मग जसं आपण मोठे होतो तसं मग आयुष्याचा खेळ सुरू होतो. तो शेवटपर्यंत आपल्याला खेळावा लागतो. नक्कीच. माझ्या पण लहानपणी मी फार ऍक्टिव्ह होते स्पोर्ट्समध्ये. आणि म्हणजे बैठे खेळ तर तसं तुम्ही म्हणालात, बुद्धिबळ खेळणं, मग ते सागरगोटे खेळायचो. आणि त्यामुळे संध्याकाळची वेळ अशी छान जायची. आणि पर्वतचा वगैरे ते संध्याकाळी असायचं. तत्पूर्वी थोडंसं बाहेर खेळून आलं. आणि आता कसं मुलं मोबाईलमध्ये गेम्स खेळतात, तसं आपल्या वेळी नव्हतं नाही का? आपण खरं मैदानात जाऊन, शाळेच्या मैदानात जाऊन खेळायचो किंवा आपल्या बिल्डिंगच्या मैदानात जाऊन खेळायचो. असं म्हणजे आपल्या आजूबाजूला जिथे कुठे गार्डन असेल तिथे जाऊन आपण खेळायचो. ते एक मजा. आणि सगळी सोसायटीतली मुलं सगळी एकत्र यायची. आजूबाजूचे आपले शेजारी पाजारी जी मुलं असायची ती एकत्र यायची आणि एक मस्त धमाल असायची त्या खेळांमध्ये. तुमचा आवडता खेळ कुठला लहानपणी? अजून तरी मला क्रिकेटच आवडतो. जर तुम्ही आता तो लहानपणीचा विषय काढला म्हणून सांगतो की आजकालची जी पिढी आहे ना, मोबाईलवरती खेळ खेळत बसते. मम्मीने दिलेले पॉपकॉर्न असो किंवा काही मॅगी असो तर खात बसते. आम्ही ती पिढी आहोत जी अक्षरशः मैदानात खेळायचो आणि घरी येऊन मॅगी वगैरे नाही, आईचा ओरडा खायचो. तर ती आपण ती पिढी आहोत. तुम्ही मुलींचे काही खास वेगळे खेळ असतात ते कोणते असतात? ते म्हणजे काय, आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळणं. मग ते चित्रपटातली नावं सांगायची, मग चित्रपट हावभाव करून दाखवायचे आणि तो चित्रपट ओळखायचा. असं मुलींचं असं काही वेगळं नाही, पण असं जनरल जे कॉमन गेम्स आहेत ते दोरीच्या उड्या मारणं ते असायचं. नंतर काय, माझा रुमाल हरवला तो एक गेम, तो एक फार मुलींचा आवडता गेम होता. खो खो खेळायचो आम्ही सगळ्या. मला तो चल्ल साठ म्हणून एक गेम असायचा की ज्यामध्ये आम्ही शिंपले सुकून ते खेळायचो. त्यामध्ये सापशिडीचा जमाना आला होता. आता लुडो जे आहे ते आता तर मोबाईलवर सुद्धा आलेलं आहे. पण जसं मी तुम्हाला आता म्हटलं की तुम्ही मुली काय वेगळं विशेष खेळायचा का, हे सांगण्याचा माझा उद्देश असा होता की आतापर्यंत जी बातमी आहे त्यामध्ये आपली जी भारतीय आदरणीय महिला आहे तिनेच पहिलं नवे 2 पदक तिने आतापर्यंत मिळवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कदाचित आपला कार्यक्रम ब्रॉडकास्ट होईपर्यंत आणखी काही पदं भारतीय संघाला मिळावी सदिच्छा आपण नक्कीच करू. नक्कीच. आता चला आपण सगळ्या प्रेक्षकांना ऑलिम्पिककडे घेऊन जाऊया. आपल्या किती देश किंवा कुठले खेळ खेळले जातात ऑलिम्पिक्समध्ये याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. म्हणजे बरेच आता जसं भारतीय खेळ आहेत तसे परदेशात देखील बरेच खेळ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कारण क्रिकेट हा आपला खेळ नाही, आपला खेळ आहे फुटबॉल. आणि क्रिकेट हा इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आणला. तर भारतीय खेळ कुठले आहेत आणि परदेशातले खेळ कुठले आहेत जे ऑलिम्पिक्स मध्ये सहभागी आहेत? नक्की नक्की, याबद्दल तर मी नक्कीच माहिती सांगेल. पण एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगायला आवडेल की आपला जो देश आहे, आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे की क्रिकेट जास्त खेळलं जातं किंवा क्रिकेटकडे भरपूर पैसा आहे किंवा फेम आहे. अशा वेळेला जी 4 वर्षानंतर स्पर्धा भरते ज्यामध्ये विशेष प्रसिद्धी मिळत नाही, जास्त पैसा मिळत नाही, अशा खेळासाठी 8-8, 4-4 वर्ष आपले स्पर्धक मेहनत घेत असतात आणि पदकही मिळवत असतात ना. खरोखर त्यांचं मनापासून कौतुक करायला हवं की क्रिकेट सारखं माध्यम असताना सुद्धा दुसऱ्या खेळाकडे वळणं हे धाडस ते प्रथम करतात आणि त्यानंतर भारताकडे ते पदक मिळवून आणतात. त्याबद्दल खरोखर त्यांच्यासाठी सलाम आहे मी त्या सर्व स्पर्धकांना मी नक्कीच देईल. राहिला स्पर्धा आपली ऑलिम्पिकची, कारण आता खूप छान दोघांनी यश संपादन केलंय. ते म्हणजे मनू भाकर आणि सरबजोत सिंग. म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात ही 2 पदकं आता आपल्या हाती आलेली आहे. तर आता खेळांविषयी थोडंसं सांगा. तर आता जसं तुम्ही प्रश्न विचारत ऑलिम्पिकमध्ये एकूण किती खेळ खेळले जातात, तर आता सध्या जो
ऑलिम्पिक आहे तो 2 गटामध्ये विभागलेला असतो, उन्हाळी ऑलिम्पिक आणि हिवाळी ऑलिम्पिक आहे. उन्हाळी ऑलिम्पिक जो सध्या चालू आहे त्यामध्ये 32 खेळ खेळले जाणार, 32 प्रकारचे खेळ, आणि जो हिवाळी ऑलिम्पिक आहे जो 2026 मध्ये खेळवला जाणार आहे तिथे 40 खेळ खेळले जाणार आहेत, आणि शक्यता आहे की क्रिकेट सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. आणि जर भारतीय संघाबद्दल तुम्ही म्हणालात तर आपण सध्या या 2024 मध्ये 16 खेळांमध्ये आपण भाग घेतोय, ज्यामध्ये तिरंदाजी आहे, म्हणजे तिरंदाजी म्हणजे ऍथलेटिक्स आहे, बॅडमिंटन, बॉक्सिंग आहे, अश्वारूढ आहे, गोल्फ आहे, हॉकी आहे, जुडो आहे, रोईंग, सेलिंग, नेमबाजी, पोहणे, टेबल टेनिस आणि टेनिस आहे. पण मला सांगायला आवडेल की जसं आता ज्यांनी पद पटकावलेला आहे, आपण म्हणतो की आमच्या मुलीचा काही नेम नाही, पण त्यांचे आई वडील किंवा भारत अख्खा देशाला सांगेल की बघा आमच्या मुलीचा काय नेम आहे, आणि त्या नेमबाजीतून तिने नेम म्हणजे नाव कमवलं आहे. खरोखर ती अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. हो खरंच. आणि मुली जसं आपण म्हणतो सगळ्या क्षेत्रात आता अग्रेसर आहेत, आणि मुलींना थोडं शिक्षणाच्या दृष्टीने सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा सगळी शिक्षणाची चळवळ उभी केली त्यामुळे मुली कालांतराने का होईना थोडा काळ गेला त्याच्यामध्ये, पण हा संघर्ष मुलींच्या वाटेला आला. पण आज सगळ्यांनी या सावित्रीच्या मुलींनी सगळ्या क्षेत्रात यश संपादन केलेलं आहे. त्यांचे जे कष्ट होते, त्यांचा जो संघर्ष होता तो प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे आज मुली डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, आणि माझ्यासारखे कलाकार आहेत. तर असे वेगवेगळ्या क्षेत्रात, आणि खेळाडू ह्या म्हणजे असं एकही क्षेत्र नाहीये जिथे मुहूर्तमेढ किंवा आपला ठसा मुलींनी उमटवला नाही. लहानपणी आपण अभ्यासताना आपल्याला पीटी उषाचा धडा होता नाही का, आणि बऱ्याच खेळाडूंमध्ये म्हणजे जसं सचिन तेंडुलकर बद्दल आपण वाचायचो तसं आपण पीटी उषा बद्दल वाचायचो, आणि आपला तोच काळ होता जेव्हा पीटी उषानी खूप पदक मिळवलं होतं धावण्याच्या स्पर्धेमध्ये. खरं तुम्ही जसं सावित्रीबाई फुलेंबद्दल म्हणालात तर मी एवढंच म्हणेन की जर सावित्रीबाई फुले नसते तर कदाचित पुढच्या आयुष्यात महिलांच्या आयुष्यामध्ये काटे चाले असते. तर प्रथम त्यांचे मनपूर्वक आभार. आणि पीटी उषांबद्दल आम्ही जेव्हा मी सुरुवातीला आपला जो काळ आहे तेव्हा त्यांच्याबद्दल भरपूर ऐकत होतो की त्या खूप चांगल्या धावायच्या वगैरे. त्यांचे आपल्याला लेसन पण आता मेरी कोम यांचा धडा सध्या आहे शिक्षण प्रणालीमध्ये आपल्या. पण एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगावी लागेल की मेरी कोम यांनी पदक जिंकल्यानंतर प्रियांका चोप्रा अभिनीत त्यांच्यावरती चित्रपट झाला. कदाचित शोकांतिका म्हणावं लागेल की मेरी कोम यांनी स्पर्धा जिंकून जेवढे पैसे कमावले नसतील त्याहून तिप्पट चौपट पैसे चित्रपटाने कमवले होते. म्हणजे खरोखर ज्यांची जी जीवन गाथा आहे, ज्यांना याचं बक्षीस मिळायला पाहिजे तसं ते मिळत नाही. त्यांच्या श्रमाचं जे बक्षीस आहे, म्हणजे पीटी उषा ताई असू देत किंवा आपल्या मेरी कोम असू देत, एका ठराविक काळापुरत्या त्या प्रसिद्धी होतात येतात. आज तुम्ही बघा जसं सचिनचा विषय काढला, रिटायर झालेत, निवृत्त झाले, सुनील गावस्कर निवृत्त झालेले, पण आज त्यांचा आपण विषय काढतो. आधी त्यांना एखादी जाहिरात मिळते, त्यांना करोडो रुपये मिळतात, पण हे जे आहेत ते कुठेतरी हरवले जातात. जसं मी लास्ट टाइम नीरज चोप्रा यांनी जे पद मिळवलं होतं तेव्हा मी एक वाक्य म्हटलं होतं की आपल्या लहान मुलांना एक हिरोईन माहित आहे जी आहे प्रियांका चोप्रा, एक विलन आहे जो आहे प्रेम चोप्रा, पण हिरो कोण आहे ना हे आज कळलं नीरज चोप्रा यांच्यामुळे. बरोबर. खरंच. एक छोटीशी विश्रांती घेऊया मित्र हो, आणि आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनी सोबत भेटूया चाय पे चर्चा या कार्यक्रमात. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ, आणि चाय पे चर्चामध्ये माझ्यासोबत आहेत आरजे गणेश. नमस्कार. तर ऑलिम्पिक्स विषयी आज आपला चाय पे चर्चा हा कार्यक्रम रंगलेला आहे. तर त्याविषयी जाणून घ्यायचंय की एकूण ऑलिम्पिक्स मध्ये थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे. त्याच्या संदर्भात काही तुमच्याकडे संग्रहित, तुम्ही म्हणजे निवेदक आहात तर काही संग्रहित आपण ठेवतो काही मुद्दे, काही असे तर विचार, तर ते काही असतील तर काही गोष्टी आम्हाला शेअर करायच्या. नक्कीच. स्वतंत्र पूर्वी सुद्धा आपल्याला 2 मेडल मिळालेले आहेत. जेव्हा आपण स्वतंत्र झाल्यानंतर पहिलं वैयक्तिक पदक जे मिळालं ते म्हणजे आपले खाशाबा जाधव आहेत किंवा आपले जे हॉकीचे जादूगार आहेत मेजर ध्यानचंद यांचं पण नाव बऱ्याच पैकी घ्यावं लागेल. पण खाशाबा जाधव यांचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. त्यांची जी आत्मचरित्र आहे त्यामध्ये जे दुधाने आहेत त्याने असं लिहिलेलं आहे की जेव्हा ते युरोपमध्ये होते आणि सर्व स्पर्धक जवळपास आपली स्पर्धा हारलेले होते,
काश्यप जाधव यांचं फक्त एक राऊंड बाकी होतं. हा. आणि मग ते म्हणाले की ठीक आहे आपण युरोप फिरू, एवढे काय त्यांना अपेक्षा होत्या, त्यांचं खेळ आहे हे ते विसरून गेले होते आणि सगळ्यांना फिरायच्या मूडमध्ये होते, सगळे फिरण्यासाठी जात होते. काश्यप जाधव मात्र बोलले की नाही मला यायचं नाही, मला तो उद्याची जी मॅच आहे, त्यांना माहित होतं की त्यांची मॅच आज आहे, उद्याची जी मॅच आहे ती बघण्यासाठी मला तिथे जायचंय आणि सगळे फिरायला जाणार होते, त्यामुळे ती बॅग किट कोण सांभाळा म्हणून किट ते सोबत घेऊन गेले. इंग्लिश त्यांना फारसं काही येत नव्हतं, पण जाधव हे आडनाव त्यांना कळलं आणि मॅच असे 2 शब्द कानावर पडताना कळलं की आपली मॅच आहे. त्यांची प्रॉपर तयारी नव्हती, तरी सुद्धा ते त्या ठिकाणी खेळासाठी उतरले. पहिला तर राऊंड त्यांना बाय मिळाला होता, नंतर पुन्हा खेळताना पुढे ते विजयी झाले. ऍक्च्युली नियमानुसार त्यांना अर्ध्या पाऊण तासाचा ब्रेक असतो, तोही त्यांना मिळाला नाही, परंतु तिथे त्यांच्या सोबत बोलण्यासाठी ना त्यांचे प्रशिक्षक होते ना कोणी खेळाडू होते, सगळेजण फिरायला गेले होते. त्यातही ते खेळले आणि ते विजेते झाले 3ऱ्या क्रमांकावरती. अर्थात तोपर्यंत इतर जण आलेले होते, तेव्हा कळलं की आपण पारितोषिक जिंकलेलं. तर असा हा प्रवास आहे त्यांचा. म्हणजे जेव्हा आपण पहिलं पदक जिंकलं त्यावेळी ही एक वेगळी स्टोरी आहे त्या गोष्टीची. आणि भारताने आतापर्यंत किती पदकं मिळवली आहेत? 37 पदकं आतापर्यंत आपण जिंकलेली आहेत, ज्यामध्ये 10 गोल्ड आहेत, 9 सिल्वर आहेत आणि 18 ब्रॉन्झ मेडल आपण कमावलेले आहेत. आणि ऑलिम्पिक्स म्हणजे काय, म्हणजे त्याच्या मागे संकल्पना काय आहे आणि कशा पद्धतीने कुठल्या देशामध्ये ते घेतलं जातं, त्याचं आयोजन कशा प्रकारे करण्यात येतं? ती परंपरा फार जुनी आहे, म्हणजे जवळपास 3000 वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे. 1896 मध्ये अथेन्स येथे पहिल्यांदा ती ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आली होती आणि ग्रीस, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, भारत असे 14 देशाचे खेळाडू त्यामध्ये सहभागी झालेले होते. आणि 6 एप्रिल 1896 मध्ये अमेरिकेचे खेळाडू आहेत जेम्स कोनोली यांनी पहिलं पदक, म्हणजे पदकाची सुरुवात नंतर झाली, त्यांनी पहिलं पदक त्यावेळेला जिंकलेलं होतं. खरंच, आणि दैदिप्यमान असा हा सोहळा असतो आणि तो प्रत्यक्ष पाहावा अशी बरेच खेळाडूंची इच्छा असते आणि आपण त्या ऑलिम्पिक्स मध्ये सहभागी होणं हे एक प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्यांची जी ज्योत जेव्हा जाते ना, त्या ज्योत मध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा, सहभागी होणं सुद्धा अनेकांसाठी अभिमानाचा क्षण असतो. आणि ती खरंच एक चांगली गोष्ट की ती ज्योत तेवत असते सदैव, तो एक वेगळा त्यांचा कन्सेप्ट. आणखी एक त्यांचा जो झेंडा जो तुम्ही पाहिला ध्वज, त्यावरती एकूण 5 सर्कल असतात, 5 गोल असतात, मागे पांढरा जो ध्वज असतो त्यामध्ये लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगाची वर्तुळ एकमेकांना गुंफलेले असतात. म्हणजे जणू काही आम्ही 5 खंड किंवा 5 जे आहोत ते एकत्र मित्र आहोत आणि एकत्र आम्ही ते खेळतो आहोत, असा त्यामध्ये एक संदेश असतो. त्यांचं एक ब्रीद वाक्य सुद्धा आहे, CTS, ऑल्टियस आणि फोर्टियस. CTS म्हणजे गतिमानता, सदैव गतिमान माणसाने राहावं. ऑल्टियस म्हणजे उच्चता, उच्च स्थानी राहावं. आणि फोर्टियस म्हणजे नेहमी तेजस्वी राहावं. आणि नशीब की मी तेजस्विनी मॅम सोबत आहेच. खूप छान, म्हणजे फार छान माहिती संग्रहित केलेली आहे तुम्ही. पर्यटकांचा म्हणजे किंवा खेळाडू तर सहभागी होतात, पण जे प्रेक्षक वर्ग असतो म्हणजे खेळांचा, म्हणजे आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा प्रेक्षक वर्ग वेगळा, तसा खेळ पाहायला येणारा प्रेक्षक वर्ग वेगळा असतो. तर त्या प्रेक्षक वर्गाबद्दल काय सांगाल? आता जसं आपण भारतीय म्हणून आपण घेऊया, जिम्नॅस्टिक हा प्रकार आपल्याकडे आहेच नाहीच आहे खरं म्हणजे. आपण आपला खेळ बनवण्यासाठी जातो आणि प्रेक्षक म्हणून त्या ऑलिम्पिकमध्ये गुंतलं जातो. मला आठवतं 1996 मध्ये लेंडर पेस जेव्हा कांस्य पदकासाठी खेळत होते तेव्हा मला कळलं की काहीतरी हा खेळ आहे. माझा बंधू बघत होता, मोठा बंधू, तेव्हा ऑलिम्पिकमध्ये काय काय खेळ असतात तेव्हा मला प्रथम कळलं जे आपले खेळ म्हणजे काय कबड्डी, हॉकी किंवा क्रिकेटच्या पलीकडे आपण जास्त गेलेलो नाही, पण त्या व्यतिरिक्त बरेच खेळ आहेत ते आपण पाहत नाहीये. जिम्नॅस्टिक तर आपण कधी बघितलेच नव्हते, पण एक प्रेक्षक म्हणून जेव्हा आपण तिथे येतो ना तेव्हा आपल्याला कळतं की त्या ठिकाणची काय संस्कृती आहे, की लहानपणापासून त्यांनी शरीर लवचिक करण्यासाठी प्रयत्न केले जातात. विम्बल्डन आपण जे बघतो किंवा टेनिस आपण जे बघतो त्याशी वेगवेगळे खेळ आहेत. मग प्रेक्षक म्हणून आपण काय होतो, त्या खेळाशी पण निगडीत होतो, त्या संस्कृतीशी निगडीत होतो, ते कशा पद्धतीने पाहुणचार करतायत हे आपल्याला त्यांचं कल्चर कळतं. खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं ऑलिम्पिकच्या निमित्ताने जग एकत्र येतं, जोडलं जातं. खूप छान. आणि आणखी एक विचारायचं होतं, म्हणजे खेळाडू हे खेळांची तयारी, म्हणजे आपल्याला ऑलिम्पिक्सला आपल्याला कसं टार्गेट असतं तसं आता वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये, तर त्याच्यासाठी क्रिकेटर सगळे वर्ल्ड कपची तयारी करतात. आता तो खेळाडूंची तयारी ते कसे करतात? कसं होतं, पूर्वी 4 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा होत होती, त्यामुळे पहिली ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा ती लगेच सुरुवात त्यांना करावी लागते, तर ते प्रिपेअर होतात, तर ते रेडी होतात. कारण तुमची स्पर्धा जगाशी आहे, केवळ तुमच्या देशापुरती मर्यादित नाही. अनेक देश यामध्ये सहभागी असतो, 200हून अधिक देश यामध्ये सहभागी असतात, ज्याची नावं आपण कधी ऐकलेली पण नसतात.
अशांची त्यांची स्पर्धा असते. आणि पूर्वी कसं होतं 4 वर्षांनी स्पर्धा व्हायची, पण नंतर कसं झालं 1994च्या दरम्यान त्यांना कळलं की हिवाळी जे खेळ असतात त्यासाठी वेगळं ऑलिम्पिक भरवण्यात येऊ लागलं. मग ते 2-2 वर्षाचा गॅप सुरू झाला, म्हणजे 2 वर्षांनी उन्हाळी 2 वर्षांनी हिवाळी असं. त्यामुळे आता फार वेळ कमी मिळतो जे दोन्ही खेळामध्ये सहभागी होत असतील त्यांना. पण ह्याच्याशी प्रिपरेशन खूप लागतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही टीव्हीवर बघून आपल्याला क्रिकेट खेळायला कळतं, आपण उत्कृष्ट क्रिकेट होत नाही पण कळतं. पण असे अनेक गेम आहेत ज्यांना माहिती पण नाही की कसं खेळायचं, त्यासाठी ट्रेनिंग घ्यावी लागते. आणि म्हणून ज्यांनी आता शूटिंगमध्ये किंवा भालाफेकमध्ये किंवा इतर बॉक्सिंगमध्ये त्यांनी कौशल्य प्राप्त केलेलं आहे, लक्षात ठेवा त्यांची नावं आपण आता ऐकतोय, यापूर्वी नावं आपण ऐकलीही नव्हती. त्यांना ज्यांनी प्रशिक्षण दिलंय त्यांनी किती त्यांच्यामध्ये ऊर्जा भरली असेल की नाही आपण जिंकू शकतो, आपण हे करू शकतो. त्यामुळे खरोखर त्यांचं मनापासून कौतुक. खरंच तुमचे आभार आणि आपल्या सगळ्या खेळाडूंचेही आभार की आपल्या देशाला रिप्रेझेंट करतायत. भारत देशाला गर्व अभिमान वाटावा असं हे ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होणं सुद्धा फार गौरवास्पद आहे. आणि मनू भाकर, सरबजोत सिंग यांनी आता नुकतंच ऑलिम्पिक्समध्ये पदक मिळवलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आपण शुभेच्छा देऊया त्यांना आणि आभारही व्यक्त करूया. आणि आमचा हा ऑलिम्पिक स्पेशल चाय पे चर्चा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडला असेल अशी मी तेजस्विनी आशा व्यक्त करते. आणि आरजे गणेश सोबत आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. नमस्कार, धन्यवाद. ऐकत रहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह चाय पे चर्चा या कार्यक्रमात. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन विषयासह चाय पे चर्चा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ आपला घरचा. धन्यवाद. थँक्यू. आचार्य 90 FM